श्री स्वामी समर्थ सद्गुरू स्वामी समर्थ. नमस्कार. तुम्हा सर्वांचे आपल्या स्वामी आई या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख, समाधान आणि आनंद असावा इतकेच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते. भक्तांनो, बघा, आपण सर्वच स्वामींचे भक्त आहोत. स्वामींचे चमत्कार आपण नेहमीच पाहत आहोत. जेव्हाही आपल्या संकट येते तेव्हा आपल्यालाच एकच वाक्य आठवते, जे म्हणजे भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि याच वाक्यामुळे आपण संकटापासून दूर जातो. आपल्याला संकटातून मुक्त होण्यासाठी एक उमेद मिळते. स्वामी शक्ती आपल्या पाठीशी उभी राहते. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशाच एका भाग्यवंत स्वामी भक्त ताईंचा एक अद्भुत अनुभव सांगणार आहे, जो ऐकल्यानंतर तुम्हालाही धीर वाटेल, तुम्हालाही मनाला आधार वाटेल. फक्त त्यासाठी आपला आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि जे कोणी नवीन स्वामी सदस्य असतील तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. तर भक्तांनो, आजचा हा अनुभव आहे विष्णुपुरी येथील स्वामी भक्त ताईसो गायत्री कस्तुरे या ताईंचा. पुढील हा संपूर्ण दिव्य अनुभव या ताईंच्याच शब्दात. ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार, मी सो गायत्री आणि मी विष्णुपुरीमधून आहे. आज मी माझ्या आयुष्यात ही स्वामी प्रचिती सर्वांनाच स्वामी आई या चॅनलवरती सांगत आहे. खरं तर मी स्वामी भक्त किंवा कोणत्याच देवाची विशेष भक्त नव्हते. जमेल तेवढी पूजा अर्चना करणे, बस इतकंच. आधीपासूनच घरची परिस्थितीही बिकट. लहानपासून गरिबीही 5वीला पुजलेली. मात्र शिक्षणात मी हुशार असल्याने आई वडिलांनी कबाड कष्ट करून मला शिकवले. त्यावेळी माझं BMA झालं. लग्नानंतर ते दिवस बदलतील असं वाटलं, पण लग्नानंतरही संकटे थांबत नव्हती. गरिबी पिछा सोडत नव्हती. मी एका प्रायव्हेट कंपनीमध्ये चांगल्या पोस्टवर जॉबला नंतर घरातलं आवरणं असाच माझा सगळं दिवस जायचं. अशातच एके दिवशी आमच्या घरावर मोठं संकट आलं. माझ्या लहान मुलाला किडनीचा विकार झाला, ज्यात त्याची एक किडनी निकामी झाली. त्याचा उपचारासाठी खूप खर्च होता. इतका खर्च आम्हाला झेपणारा नव्हता. तरीही सगळ्यांनी मदत केली. मी माझे सगळे दागिने विकले. मात्र तरीही त्यावेळी त्याच्या ऑपरेशनसाठी 8 लाखाची गरज होती. मात्र मी माझ्या नोकरीतून 7 लाखाचे लोन केलं. आता कर्ज वाढलं, थकलं. फक्त फेडायचीही पैसे नव्हती. गरिबी वाढत गेली आणि आता काय करावे ते कळेना. त्या डॉक्टरांनी मुलींचाही गॅरंटी दिली नाही. कधी काय होईल सांगू शकत नाही असे डॉक्टर स्पष्ट म्हणाले. घरात खायलाही काही उरले नाही. मी खूप टेन्शनमध्ये होते. त्या दिवशी का माहिती नाही, पण माझा देवावरती विश्वास उडून गेला. त्या दिवशी मी देवाशी खूप भांडले. देव काही नसतो. देव खोटा असतो. देव असता तर असं झालंच नसतं. त्याला कधीतरी माझी दया आली असती, असं खूप काही मी म्हणत होती. आणि अशातच मला झोप लागली. मात्र त्यानंतर त्या रात्रीला मला अचानक एक स्वप्न पडलं आणि स्वप्नात माझ्या कानावर मला एकच आवाज येत होता, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. खरं तर हे वाक्य मी पहिल्यांदा ऐकलं. त्यामुळे हे वाक्य कोणाचं आहे मला काहीच माहिती नव्हतं. मग मी सकाळी सहज मोबाईलवरती सर्च केलं तर ते वाक्य अक्कलकोटचे स्वामी असल्याचे मला कळालं. स्वामी अचानक स्वप्नात का आले आणि त्यांनी मला इतका धीर का दिला? त्याच विचारात असताना मला त्या व्हिडिओखाली काही लोकांचे स्वामी अनुभव दिसले. त्यात एक अनुभव हा एका स्वामीताईंचाच होता, ज्या खूप अडचणीत असताना त्यांनी अमितदादांचा मार्ग मिळाला होता. मग माझ्या मनातही तसा निर्माण झाला. मला कुठेतरी मार्ग मिळाला. मी अमितदादांचा ग्रुप जॉईन केला आणि त्यांच्या ग्रुपवरून मी कर्जमुक्तीसाठी सेवा घेतली. सलग 3 महिने ही कठोर सेवा मी केली. गुरुचरित्र पारायण केलं, 11 गुरुवारचे व्रत धरलं, सारामृत वाचलं, स्वामींचे
मी घरी आणली. खरं तर चमत्कार या गोष्टीवर माझा कधी विश्वासच नव्हता, पण त्यावेळी मला चमत्कार पाहायला मिळालं. कारण 3 महिन्यात एक मोठी गोष्ट घडली. ही सेवा सुरू असतानाच मला मुख्यमंत्री निधीची माहिती मिळाली. मी त्यात अप्लाय केलं. बऱ्याच टाईमनंतर त्याचे पैसे मिळतात, पण पहिली मी अशी होती की 15 दिवसात माझं ॲप्लिकेशन ॲक्सेप्ट झालं आणि मला 7 लाखाची रक्कम मिळाली. खरे तर जे अप्लाय करतात त्यांनाही मला सांगितलं, ताई भाग्यवान आहात, नाहीतर 6 किंवा 7 महिने झाल्याशिवाय याचा लाभ कुणालाही मिळू शकत नाही. आता त्यातून जे माझ्या मुलाची कर्ज थकले आणि झाले होते ते मी फेडलं. त्यानंतर त्याच्या 8 दिवसानंतर माझ्या पतीचे एका इंटरनॅशनल पातळीवरती एक प्रोजेक्ट टाकले होते आणि त्यांचा सब्जेक्ट आधुनिक शेती होता. तो प्रोजेक्ट इंटरनॅशनल पातळीवरती इतका मोठा झाला की त्यांनी त्या महिन्यापासून 16 लाखाचा पॅकेज मंजूर केला. खरं तर तेव्हाही स्वामींची साथ होती. या अगोदर आम्हाला नशिबाची किंवा कुठल्याच देवाची साथ मिळाली नाही, पण 3 महिन्यानंतर आम्हाला असंख्य पद्धतीने मदत मिळाली. स्वामींचे चमत्कार आता आम्हाला दिसत होते. आम्हाला आता कळून चुकलं की हे यश फक्त स्वामींनी दिलं, कारण इतके वर्ष माझा पती काम करत होता, मात्र त्यांचं नशीब त्याला कधीच साथ देत नव्हता. मात्र त्याच कालावधीमध्ये इतकं मोठं यश प्राप्त झालं आणि त्या रकमेने आमचं बरंच दुःख हलकं झालं. आता आम्ही कर्ज फेडू लागलो. त्यानंतर माझ्या मुलाला डॉक्टरची नो गॅरंटी दिली होती, मात्र त्याचं ऑपरेशन सक्सेस झालं आणि स्वामीमुळे त्याला एक जीवनदान मिळालं. मुलगा वाचला, मुलाला घरी आणलं. आज या गोष्टीला 4 वर्ष झाली आहे आणि तिथून माझा मुलगा व्यवस्थित आहे. आता घरातलंही सगळं चांगलं आहे. हळूहळू दिवस बदलत गेले आणि त्यानंतर आमच्या आयुष्यात सर्व चांगलेच दिवस आले. लहानपणापासून भोगलं, लहानपणापासून केलं, मात्र स्वामी आयुष्यात आले आणि सगळं काही बदलून गेलं. खरंच स्वामी असतात, फक्त स्वामीच असतात. या वाक्यावर, स्वामींच्या चमत्कारावर तेव्हापासून खूप विश्वास बसला. सांगण्याचा उद्देश किंवा आज सगळ्या स्वामी भक्तांनो यासाठी सांगत आहे की जेव्हा सगळे साथ सोडतील, जेव्हा सगळे तुमच्यापासून दूर जातील, तेव्हा लक्षात ठेवा, फक्त स्वामींची तुमची साथ देतील. म्हणून दिवसरात्र जेव्हा टाईम मिळेल तेव्हा फक्त स्वामींचे स्मरण करा, स्वामींना आवाज द्या, कारण तेच तुमच्या मदतीला धावून येतील. श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, अत्यंत अद्भुत अनुभव, अंगावर शहारे आणणारा अनुभव. तुम्हाला हा अनुभव कसा वाटला आहे कमेंट करा आणि तुमचेही काही असे अनुभव असतील तर शेअर करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.